मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूर्या सरिताची मंदिराजवळ वाट पाहत असतो. ज्योती सूर्याला फोन करते. सूर्या ज्योतीला सांगतो. सरीचा फोन लागत नाही. तेव्हा ज्योती बोलते, तेच सांगायला मी फोन केला होता. सरिताला घरात खूप काम आहे म्हणून ती येऊ शकत नाही. पुढे ज्योती सांगते, तू सरीवर अजिबात चिडू नको असंही बोलते. तेव्हा सूर्या बोलतो, असं काही होणार नाही. सरीचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे. आम्ही दोघं म्हणजे सायकलची दोन चाकं आहोत. चाललो तर सोबतच. ज्योती बोलते, हो मला ते माहीतच आहे. तिला यायला जमलं नाही ही गोष्ट तिला खूप लागली आहे. यावरून तू तिला काही बोलू नकोस. सूर्या बोलतो, ठीक आहे. ती आली नाही म्हणजे नक्कीच तिचं घरात काहीतरी महत्त्वाचं काम असेल. मग सूर्या फोन ठेवून घरी जायला निघतो. रात्री सरिता सूर्या ज्योतीच्या बोलण्याचा विचार करत असते. तेवढ्यात सूर्या मागून येतो आणि सरिताची तब्येत बरी नाही का असं विचारतो. सरिता पटकन आपले डोळे पुसते आणि ठीक आहे असं सांगते. सूर्या सांगतो, आज माझ्या सायकलची हवा गेली. तेव्हा सरिता तिकडूनच बाजूला जाते आणि आरशासमोर उभी राहून गजरे काढत असते. सूर्या बोलतो, काय झालं आहे. सरिताचा चेहरा त्याच्याकडे फिरवतो आणि पुन्हा काय झालं विचारतो. सरिता सांगते, आज तुम्ही ज्योतीला सायकलवरून आणलं. सूर्या हो बोलतो. सरिता विचारते, का. तेव्हा सूर्या सांगतो, तिच्या पायाला लागलं होतं. सरिता विचारते, कोणी सांगितलं तुम्हाला. सूर्या बोलतो, मी पाहिलं होतं. सरिता सांगते, खोटं आहे ते. हे सर्व पशा बाहेरून ऐकत असतो. सूर्या तिला विचारतो, काय झालं आहे सरी तुला. सरिता सांगते, काहीच झालं नव्हतं. तिला नीट होता तिचा पाय. सूर्या बोलतो, म्हणजे तुला काय बोलायचं आहे. तेवढ्यात पशा आतमध्ये जातो आणि त्यांचं बोलणं ऐकलं म्हणून त्यांची माफी मागतो. पशा सूर्याला बोलतो, ती ज्योती दिसते तशी नाही. तिच्यामुळं आज पहिल्यांदा तुम्हाला असं भांडताना पाहिलं आहे. ती आपल्या घरात का राहते मी आत्ता जाऊन विषय संपवूनच येतो. सूर्या पशाला थांबवतो आणि बोलतो, सरिता उगाच संशय घेत आहे. पशा बोलतो, वहिनी कधीच चुकीचं वागणार नाही. दादा तू भोळा आहे म्हणून ज्योती तुला फसवत आहे. सूर्या सांगतो, तिच्या पायाला खरंच खूप लागलं होतं. सरिता सांगते, ती तर चांगली चालत होती बाजारामध्ये. सूर्या विचारतो, तू बाजारात येऊन मला पण का भेटली नाही. सरिता सांगते, ज्योतीमुळे. सूर्या विचारतो, सरे तुला अगं काय झालं आहे. तेव्हा पशा लगेच चिडून तेथून जातो आणि ज्योतीला घराबाहेर जा असं बोलतो. सर्वजण पशाचा आवाज ऐकून बाहेर येतात. ज्योती त्याला सांगते, तुम्ही पाहुण्यांबरोबर असंच नेहमी वागता का. ज्योती पण आवाज चढवून पशाला बोलते, तू का माझ्या पाठीमागे लागला आहे. पशा सर्वांना सांगतो, हिचा पाय दुखत नाही तरीही खोटं सांगत आहे. ही खूप ढोंगी बाई आहे. घरात सर्वांना हिच्यामुळे त्रास होतोय. दादा वहिनी पण तुझ्यामुळं भांडायला लागले आहेत. ज्योती बोलते, मी काय केलं आहे. मी सांगितलं होतं का त्यांना भांडायला. तेव्हा पशा तिला गप्प करतो. पशा चिडूनच बोलतो, तू काय लायकीची बाई आहे मला चांगलंच माहीत आहे. सूर्या पशाला बोलतो, तुला हे वागणं शोभत नाही. पशा बोलतो, अशा लोकांशी असंच वागायचं असतं. वैभव विचारतो, काय झालं. ज्योती बोलते, मी सांगते. आणि ती सांगू लागते, माझ्या पायाला लागलं म्हणून सूर्या मला सायकलवरून घेऊन येतो. पण नव्हतंच. सूर्याचं ऐकायला पाहिजे तसंच लंगडत घरी यायला हवं होतं. सरिता बोलते, ज्योती तू लंगडत नव्हती. सूर्या तिला गप्प करतो. तेव्हा पशा बोलतो, वैभ्या हिच्यामुळं दादा वहिनीशी भांडायला लागला आहे. ही घरात आपल्या कधीही राहू शकत नाही आणि तिचा हात पकडून बाहेर काढत असतो. सूर्या पशाच्या कानाखाली देतो आणि बोलतो, एखाद्या बाई माणसाशी अशी वागण्याची पद्धत आहे का. पशा बोलतो, दादा तू हिच्यासाठी माझ्यावर हात उचलला आणि ज्योतीकडे पाहून घरातून बाहेर जातो. मग ज्योती मुलांकडे जाते. नंतर सूर्या बाहेर येतो आणि त्याला पशावर हात उचलल्याचं खूप वाईट वाटतं आणि भिंतीवर तो हात आपटतो. तेव्हा वैभव बाहेर येतो आणि सूर्याला थांबवत असतो, परंतु सूर्या ऐकत नाही आणि बोलतो, वैभव काय होऊन बसलं हे मी पशाला सांगत होतो जरा थांब. परंतु तो थांबतच नव्हता. माझ्या हाताला शिक्षा झालीच पाहिजे. वैभव बोलतो, तो तुझा हक्क आहे आमच्यावर हात उचलायचा. वैभव पण सूर्याला बोलतो, पशा बरोबर बोलत होता असं मला वाटतं. ज्योती जे बोलत होती ते अजिबात खरं नव्हतं. हे आम्हाला माहीत आहे. तू हात उचलल्याचं नाही वाईट वाटलं. तू ज्योतीसाठी हात उचलल्याचं वाईट वाटलं. सूर्या बोलतो, कोण ज्योती. इथं प्रश्न फक्त त्या ज्योतीचा नाही, त्या लहान मुलांचा आहे. आणि ती आज काय पाहत होती तुला माहीत आहे का.
त्यांना एक पुरुष त्यांच्या आईच्या हाताला धरून बाहेर काढत आहे आणि बाकी सर्वजण पाहत राहिले आहे। हे काय वाटलं असेल त्या लेकरांना। आज जे चुकीचं घडत होतं ते थांबवायलाच हवं। तेव्हा ज्योतीची चूक आहे ना, आपण तिला शिक्षा करू असं काही नाही। कोण तिला घरात घेऊन आलं, मग त्यांना आता नकोय म्हणून आपण त्यांना घराबाहेर काढायचं का? लेकरांना काय वाटेल त्या पोरांची काय चूक आहे? आणि पशाला ज्योतीसाठी नाही, या घरच्या संस्कारांसाठी मी मारलं आहे। या घरात बाई माणसांवर हात उचलला म्हणून मी मारलं। तेव्हा वैभव सूर्याला बोलतो, स्वतःला अशी शिक्षा करून घेऊ नको दादा। तर इकडे सरिताला सर्व घडलेला प्रकार आठवत असतो। तेवढ्यात ज्योती तेथे येते आणि बोलते, आता माझ्यामुळे पशाला कानाखाली बसली, मला खूप वाईट वाटलं आणि बोलते, सरे तू किती काम करते, आता तू रिटायर्ड हो, मी घेते सर्व जबाबदारी आणि ती पण कायमची। मी या घराकडे आणि सूर्याकडे व्यवस्थित लक्ष देईल। तेव्हा सरिता खूप चिडते। ज्योती बोलते, तर तेव्हा लग्न केलं नसतं तर आज सूर्या माझा असता, तुझं सर्व माझं असतं, हे घर माझं असतं, हे असू शकतं असं नाही, हे सर्व माझं आहे असं ती सरिताला सांगत असते। सरिताला ज्योतीचं हे बोलणं ऐकून मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा ज्योती सांगते, या सर्व गोष्टींवर माझा अधिकार आहे, कारण मी तेव्हा लग्न केलं नाही म्हणून तू इथे आलीस। तू तरी काय बाई आहे, दुसरं कोणी मिळत नाही का तुला, म्हणून बहिणीच्या प्रियकराशी लग्न केलंस। तेव्हा नाही वाटलं मला लग्न करावंसं, मी नंतर केलं असतं। जगात दुसरी मुलं तुला नव्हती का, असं ती सरिताला टोमणा मारत असते। म्हणून माझ्या तू सूर्याला पळवलंस असंही बोलत असते आणि म्हणून हे सर्व माझं आहे असं सांगते। सरिता बोलते, ज्योती आता इथून निघ, तुला या घरात अजिबात घ्यायला नको होतं। ज्योती बोलते, मी या घरात राहावं किंवा न राहावं हे तुझ्या हातात राहिलं नाही, उलट मला घरातून बाहेर काढता काढता तूच या घरातून बाहेर नाही जाणार याची काळजी घे। आणि बोलते, हे फक्त माझं मत नाही, तुझ्या यांचं पण आहे। परत एकदा वेळ झाला आहे तो माझ्यासाठी पाहिला नाही का, तू माझ्या मुलांची तो किती काळजी घेतो हे तुला दिसत नाही का, माझ्यासाठी काय काय करतो। शेवटी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असतं। तू मला आता लाख म्हणशील की तू या घरातून जा, परंतु तो कधीही जाऊन देणार नाही, हवं तर मला विचार, आणि तिकडून निघून जाते। सरिता तिच्याच बोलण्याचा विचार करत असते। तर इकडे पशा खोलीत फेऱ्या मारत असतो। त्याला ज्योतीचा खूप राग आलेला असतो। तेवढ्यात अंजीही तेथे येते। पशाला बोलते, आज जे झालं ते तुझ्यामुळेच झालं आहे। पशा तिच्यावर चिडतो। अंजी बोलते, तुला तिचा राग येतो, परंतु असं दंडाला धरून बाहेर काढणं तुला शोभतं का? पशा बोलतो, ती ज्योती तुला कशी आहे माहीत नाही, जर माझ्या घराला त्या ज्योतीमुळे एक जरी वरखडा उठला ना, मी अजिबात तुला माफ करणार नाही असं म्हणून तो चिडून बाहेर येतो। पशा बाहेर आल्यावर त्याला सर्व प्रकार आठवत असतो की सूर्याने माझ्या कशी कानाखाली मारली। तेवढ्यात वैभव तेथे येतो आणि पशाला विचारतो, पशा तू काय वेडेपणा लावला आहे? तेव्हा पशा बोलतो की वहिनीला त्या ज्योतीमुळे खूप त्रास होत आहे, दादा पण जरा विचित्रच वागला। वैभव सांगतो की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, तू जरा समजून घे। पशा स्पष्टपणे सांगतो, ती ढोंगीबाई आपल्या घरात अजिबात राहणार नाही। वैभव बोलतो, आपण दादा बरोबर या गोष्टीविरुद्ध बोलूयात। त्यानंतर पशा सरिताजवळ येतो। तेव्हा सरिता ज्योती तिला काय काय बोलली होती ते सर्व सांगत असते आणि खूप रडत असते। हे ऐकून मात्र पशाला धक्का बसतो। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सरिता सणासण ज्योतीच्या कानाखाली ओढणार आहे। तर मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।